नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई मास्टरी अकॅडमी मध्ये मी तुषार तुमचं सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत करतो। आज आपण 2018 मध्ये CDPO जी महिला बाल विकास अधिकाऱ्याची जी परीक्षा असते त्या परीक्षेची जी एग्जाम पेपर आहे, जी क्वेश्चन पेपर आहे, त्याचं एनालिसिस आपण आज यामध्ये इथे बघणार आहोत। एनालिसिस मध्ये मी काही इकडे प्रश्न सॉल्व्ह करून घेणार आहे तुमच्याकडनं, म्हणजेच काय मी तुम्हाला इथे काही प्रश्न ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला, आणि ते प्रश्न मग तुम्हाला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण सोडवलेले आहेत, कशा पद्धतीने त्याला आपण तुम्ही सोडवू शकतात, तुमचा वेळ कसा वाचू शकतो, तर हे आपण बघणार आहोत। याचे 2 किंवा 3 भाग असतील। त्या 2 किंवा 3 भागामध्ये आपण पूर्ण प्रश्नपत्रिका सगळ्या विषयांची कव्हर करणार आहोत। तर ज्यावेळेला प्रश्नपत्रिका आपल्या हातात येते, CDPO परीक्षेबद्दल, त्याच्या सिलेबस बद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो की आपल्या YouTube चॅनलला आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओज हे वेळोवेळी मिळत राहतील। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र नक्कीच विसरू नका। आणि काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून मला हे सांगायचं आहे। तर CDPOच्या परीक्षेचा फॉर्मॅट कसा असतो, आपण तयारी कशी करायला हवी, त्यातनं त्याची परीक्षेची पद्धत कशी असते, या सगळ्यावरती एक सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी YouTubeला बनवलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता, ज्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी त्या गोष्टीची ज्ञान होईल किंवा बऱ्यापैकी गोष्ट कळेल। तर ज्यावेळी प्रश्नपत्रिका हातात येते त्यावेळेला काही सूचना दिलेल्या असतात की 100 प्रश्न तुम्हाला इथे असणार आहेत। तर सर्व प्रश्न आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी, एवढा वेळ कोणाकडे असतो, बरोबर? तर ते आहे सगळं। प्रश्न पुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा। उत्तरपत्रिका जी तुमची असेल त्याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतील, तर इथे असा काहीतरी एक प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला एक हे दिलेला असेल, नंबर असेल, संकेतांक असेल, तो तुम्हाला तिकडे टाकायचा आहे तुमच्या उत्तरपत्रिकेवरती। वेळ आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटं, एकूण गुण आहेत 200, प्रश्न आहेत 100। म्हणजेच काय, तर एका मिनिटाला तुम्हाला 60 मिनिटं जरी म्हटले तर एका मिनिटाला 1 ते 1.5 प्रश्न तुमचा सोडवून तिथे झालेलाच पाहिजे। 1.5 कशाला, 2 प्रश्न आपण पकडूया। तर ही अशी एक पद्धत असणार आहे। 4 पर्याय असतात, 1 2 3 4, त्यापैकी एक तुम्हाला जो काही तुम्हाला वाटतो की जो बरोबर आहे तो तिकडे तुम्हाला निवडायचा आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे की काळ्या शाईचे बॉल पेन वापरावे, पेन्सिल किंवा शाईचे पेन वापरू नये। बॉल पेन, फाईन ग्रिप, सेलो वगैरे असे जे काही बॉल पेन्स असतात तर ते काळ्या शाईचे तुम्हाला तिथे वापरायची त्यांनी सूचना आपल्याला या ठिकाणी केलेली आहेत। सर्व प्रश्नांना समान गुण आहेत, यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत व घाईमुळे चुका होणार नाही असंही त्यांनी इथे सांगितलंय। एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे। आता ह्यांनी का सांगितलं हे असं, ऍक्च्युली ही खरी गोष्ट आहे, ही खरी पद्धत आहे। त्यांनी एक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला गोष्ट सांगितलेली आहे की एखादा प्रश्न तुम्हाला अडचण होत असेल, एखादा प्रश्न तुम्हाला समजत नसेल तर त्या प्रश्नावरती जास्त वेळ न घालवता आपण पटकन पुढच्या प्रश्नावरती जायला हवं आणि तो प्रश्न सोडून आपण पुढे जात राहायला हवं आणि त्याला टिक करून ठेवायचं की बाबा माझा हा 10 नंबरचा प्रश्न, 20 नंबरचा प्रश्न हा जो आहे तो राहिलेला आहे। नंतर तुम्ही ज्यावेळेस सगळे प्रश्न होतात सोडवून आणि तुमच्याकडे ज्यावेळेला तो वेळ उरतो, कोणता वेळ, जो तुम्ही याच्यावर न घालवलेला वेळ आहे तो, मग तो उरलेला वेळ तुम्ही ह्या प्रश्नांवरती नंतर देऊ शकतात। ह्याच्याने तुमचा अटेम्प्ट वाढेल, तुम्ही जास्त पद्धतीने जास्त प्रश्न तिथे सोडवू शकशाल। तर हे नक्कीच सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय। त्यानंतर एखादे नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही आणि खोडून जर का तुम्ही काही करत असाल तर ते नंतर तपासलं जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ओके, म्हणजेच काय, तर एखादा खोडला आणि नंतर त्याचं चूक करून ते बरोबर केलं तुम्ही, चूक अशी फुली वगैरे मारली तर तो प्रश्न तुमचा विचारात घेतला जाणार नाही। म्हणजेच काय, तर उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच चान्स तिथे असणार आहे। युजुअली आपण ह्या गोष्टी वाचत नाहीत, मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत कारण या सूचना आहेत ज्या की आपल्याला वाचणं अपेक्षित असतं। ज्या वाचत नाही आपण प्रश्नपत्रिका, आपण आपल्या टेन्शनमध्ये असतो की पेपर कसा जाईल, परीक्षा कशी जाईल, आपण त्या टेन्शनमध्ये असतो आणि म्हणून आपण काय करत असतो की आपण त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष न देता काय होईल कसं होईल याचा विचार करत बसतो। चला सुरुवात करूया। CDPO
काय प्रश्न असतील किंवा काय ह्याच्याबद्दल याची पॅटर्न कसं असेल, काय काय नाही, सगळं तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सपशेल आणि तपशीलवार सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ हा नंतर जरूर बघायचा आहे. एक जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. 2018 ची परीक्षा होती म्हणून करंट अफेअर वरती विचारला गेलेला होता की 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युवकांना प्रेरित करणारे पुस्तक कोणतं प्रकाशित झालंय. आता तुम्हाला याच्यावरती काही सोडवायचं आहे का? नाही. तर ही गोष्ट तुम्हाला माहीतच असायला हवी. काय की हा प्रश्न जो आहे चालू घडामोडी, सामान्य ज्ञान चालू घडामोडीचा येतो हा. तर ह्या घडामोडी तुम्ही वाचलेल्या असतील तरच ते तुम्हाला सोडवता येतील. अदरवाईज तुम्ही त्याला हात नाही लावला तरी चालेल, कारण आपल्याला माहीतच नाहीये आणि बऱ्याचदा बऱ्याच परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, त्याच्यामुळे ती रिस्क तुम्ही त्यावेळेला नको घ्यायला पाहिजे. तर जनरल नॉलेजसाठी आपण अपडेटेड राहणं गरजेचं आहे. करंट अफेअर्ससाठी, चालू घडामोडींसाठी आपण बुलेटिन्स वाचले पाहिजे. मंथली बुलेटिन्स असतात, 15 म्हणजेच काय क्वार्टरली बुलेटिन्स असतात, आपण ते वाचायला हवे. आपण प्रश्न सोडवायला हवेत, पेपर वाचायला हवात. इंटरनेटवरनं आपण इतर काही घडत असलेल्या गोष्टींबद्दल माहिती करून घ्यायला हवी, कारण हा प्रश्न असा आहे ज्याला तुम्हाला सोडवण्यासाठी काही फॉर्म्युला नसतो, ज्याला सोडवण्याची काही पद्धत नसते. हे तुम्हाला माहीतच असायला हवं. जर तुम्हाला हे माहीत आहे तर तुम्ही सोडवू शकशाल, नाही तर मित्रांनो तुम्ही तशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकणार या ठिकाणी नाहीत. तर बघा मग कोणतं आहे, तर सोशल हार्मोनी नाही, इंडियाज सिंगापूर स्टोरी नो, मन की बात तर हा पुस्तक नाहीये, हा एक प्रोग्राम आहे जो की रेडिओवरती येत असतो, नरेंद्र मोदींचाच आहे. कन्फ्यूज करण्यासाठी ते ऑप्शन दिलेलं आहे. बऱ्याच जणांना वाटेल अरे मन की बात बऱ्याच दिवसांपासून चाललंय, तर मन की बात सुद्धा त्याचं उत्तर असू शकतं. तर नाही, त्याचं उत्तर आहे एक्झाम वॉरियर्स. त्याचं उत्तर काय आहे, तर एक्झाम वॉरियर्स. या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदींनी परीक्षांच्या बद्दल, त्यांच्या स्टेट ऑफ माइंड किंवा इतर सगळ्या गोष्टींबद्दल माहिती दिलेली आहे. हे आपल्याला माहिती असायला हवं. हे माहित असेल तरच तुम्ही ही गोष्ट सोडवू शकशाल, नाहीतर मित्रांनो मला नाही वाटत की आपल्याला ते सोडवता येईल. 2018च्या बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? वाचाल तरच माहिती असेल. त्याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत देशमुख. त्याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत देशमुख. आणि हे 2018चे जे साहित्य संमेलन होतं हे खूप गाजलं होतं. कशावरनं? तर ते शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि त्यामुळे हे जे काही होतं तर त्याच्यामध्ये भाजपनी पूर्णपणे ह्या साहित्य संमेलनामध्ये भाग घेतला आणि शिवसेनाने त्यांना थोडंसं बॅकफूटवरती टाकलं. याच्यामुळे हे साहित्य संमेलन गाजलं होतं. पेपर जर का वाचला असेल, चालू घडामोडीशी स्वतःला अपडेटेड जर का ठेवलं असेल तर ह्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच येईल. 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली? 15वा वित्त आयोग. सी रंगराजन नो, डॉक्टर वाय व्ही रेड्डी नाही, डॉक्टर विजय केळकर नाही, तर एन के सिंग हे त्याचं उत्तर असणार आहे. एन के सिंग यांची आपण कशाला 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक त्या ठिकाणी केली गेलेली आहे. भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कोणती? आता तरंगती म्हटल्यानंतर नदी किंवा समुद्राचा विषय आला, त्याच्यामुळे दिल्ली कटली. चेन्नई मध्ये येऊ शकतं, कोलकाता किंवा मुंबई, तर त्याचं उत्तर आहे कोलकाता. हे उत्तर तुम्ही माहीत करून घेतल्याशिवाय, जनरल नॉलेज बद्दल वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. लुसेंट्स पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये 44 नंबरच्या पेजवरती 7वा प्रश्न हा तुम्हाला भेटेल तिथे. लुसेंट्स पब्लिकेशनच्या 44 पेज नंबर 7वा प्रश्न हा असणार आहे की भारतातली पहिली तरंगती बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या शहरात आहे. पुढचा प्रश्न आहे 2018च्या कॉमनवेल्थ गेमशी रिलेटेड. 5 वेळा जागतिक विजेतेपद प्राप्त करणारा मेरी कोम यांनी कुठल्या वजन गटात, आता हे तुम्हाला माहित असायला हवं की जे काही कॉमनवेल्थ गेम्स होतात, स्पेशली बॉक्सिंग, कुस्ती, त्याच्यात वजन गट ठरलेले असतात. त्या वजन गटात तुम्ही लढू शकता. तुमच्या वजनानुसार तुम्हाला ते ठरवलं जातं. तर तिने 45 ते 48 किलो मध्ये ते केले. 55-58 किलो एका फिट ऍथलीटचं तेवढं वजन नसतं. एक 25 ते 28 किलो हे खूप कमी झालं. 35 ते 38 किलो एक वेळ आपण समजू शकतो, पण हे नसलं जरी माहिती तरी तुम्ही अंदाजे असं काढू शकता. त्याचा गेस लावून तुम्ही याला अशा पद्धतीने या ठिकाणी काय करू शकतात, सोडवू शकतात. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता चाचणीचा, लॉजिकल रिझनिंगचा आहे. इथे तुम्हाला तुमचं लॉजिक वापरायचं आहे. बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे तो 100% तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवरती, तुमच्या गोष्टींकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतो. तुम्ही त्या गोष्टीला कसं बघतात, तुम्ही तिथे कसं लॉजिक लावतात, तुमची बुद्धी कशी वापरतात,
हे त्या गोष्टीत खूप महत्वाचं आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे. तर बघा, जर बॉय हा शब्द ACNPXZ असं लिहिला जातात तर त्याच्या सांकेतिक भाषेत गर्लला कसे लिहिता येईल. आता एवढं लक्षात ठेवायचं की काय करायचं, आपल्याला समजलं नाही बघितल्या तर काय करायचं, असं लिहून घ्यायचं आणि त्याच्या खाली दुसरा शब्द लिहून घ्यायचा जो ऑप्शन मध्ये दिलेला आहे ACNPXZ. आता जर का तुम्ही बघशाल पहिला दोन शब्द, तर बी हा ए आणि सी च्या मध्ये येतो, बी हा ए आणि सी च्या मध्ये येतो, ओ हा एन आणि पी च्या मध्ये येतो आणि वाय हा एक्स आणि झेड च्या मध्ये येतो. म्हणजेच काय, BOY आणि तिथे काय, हे दोन आधी, हे दोन आधी, हे दोन आधी. म्हणजेच काय केलंय त्यांनी की पहिल्या अक्षरात, पहिल्या शब्दामध्ये बी नंतरचा आधीचा आणि नंतरचा शब्द तो ठेवलाय आणि बी ला त्याचं अल्टरनेटिव्ह दिलंय की बी च्या जागी त्याच्या आधीचा आणि नंतरचा शब्द त्यांनी ठेवलेला आहे. मग त्याच पद्धतीने आपण जर का बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे गर्ल. तर मग गर्ल साठी आता जी च्या आधीचा आणि नंतरचा काय शब्द लेटर आहे, तर F आणि H, F आणि H एवढं कळालंय. आय च्या आधीचा आणि नंतरचा शब्द काय आहे, तर H आणि J. R च्या आधीचा Q, S आणि L च्या आधीचा K आणि M. म्हणजेच काय उत्तर येईल, FHHJQSKM हे तुमचं दुसरं ऑप्शन उत्तर असणार आहे. हे तुम्हाला मित्रांनो बघितल्या कळायला हवं. बघितल्या तुम्हाला जर का हे कळालं, बघितल्या जर का तुम्हाला हे ज्ञात झालं तर तुम्ही हा प्रश्न कमी वेळात सोडवू शकतात. मला तुम्हाला समजून सांगायचं होतं म्हणून मी याला एवढा वेळ करून सांगितलं. पण तुम्ही हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, या एवढ्या मोठ्या शब्दासाठी, एवढ्या मोठ्या प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळ किती आहे, तर तुमच्याकडे वेळ आहे फक्त 30 सेकंदाचा. मग करायचं काय, तर मग बघायचं शब्द आहे के अँड लॉजिक आपल्याला सापडलं ना की आपण शॉर्टकट्स स्वतःचे बनवू शकतो. पण शॉर्टकट्स बनवण्यासाठी लॉजिक आपल्याला समजायला हवं. इथे मी काय केलं असतं, सरळ सरळ हे दोन बघितले असते, हे दोन बघितले असते, पहिला शेवटचं बरोबर आहे का, हा ठीक आहे, मग इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, मग असं बरोबर. असं एलिमिनेट मी एक एक गोष्ट करत गेलो असतो. असं एलिमिनेट म्हणजेच काय, तर कमी मी एक एक गोष्ट या ठिकाणी करत गेलो असतो. तर हे काय झालं तुमचं, अशा पद्धतीने तुम्हाला याला सोडवायचं आहे. तुम्हाला लॉजिकल रिझनिंगचे, बुद्धिमत्ता चाचणीचे सोडवण्यासाठी ह्या गोष्टीचं तुम्हाला खूप जास्त महत्व आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वाईल सॉल्विंग लॉजिकल रिझनिंग क्वेश्चन्स. लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स सोडवताना लॉजिक लावणं, ती गोष्ट कशा पद्धतीने मांडण्यात आलेली आहे ते बघणं खूप जास्त तिथे महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे मित्रांनो. एक बॉक्स दिलाय त्यांनी, ह्याच्यामध्ये काही लेटर्स दिलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं ब्लँकच्या जागी काय येईल त्यांनी असं विचारलेलं आहे. ABCDशी रिलेटेड जर का काही प्रश्न आले तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याकडे किती अल्फाबेट्स आहेत, तर 26. मग काय करायचं, ABCD लिहून घ्यायची, ABCDEFGHIJK. किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 LM. त्यानंतर लगेच NOPQRSTUVWXYZ 1 ते 26 असं दिलं की त्याच्या नंतर आपल्याला नंबरिंग नुसार बघायचं. मग S चा काय नंबर आहे, तर S चा नंबर आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. मग S चा नंबर आहे 19. S ला 19 लिहिलं. P चा काय नंबर आहे, तर P चा नंबर आहे 14 15 16 आणि L चा काय नंबर आहे, तर 12. बघा अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस त्याची नंबरिंग काढली आणि त्या नंबर्सच्या मागचं जर का तुम्ही लॉजिक लावलं तर त्याचं उत्तर असणार आहे जे. म्हणजेच दुसरा ऑप्शन तिथे तुमचं उत्तर असणार आहे. ही नंबर सिरीज लक्षात ठेवायची. ABCD अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायची आहे. तुम्ही लिहून घेशाल तर नक्कीच तुम्हाला त्या ABCDचा त्या ठिकाणी काय होणार आहे, फायदा.
आता इथे सिरीज बघायची आहे, डायग्रामची सिरीज बघायची आहे आपल्याला. मग आता डायग्रामची सिरीज बघताना डायग्राम मध्ये कुठकुठल्या गोष्टी चेंज होत आहेत आधी सगळ्यात ते बघायचं. डायग्राम्सचे प्रश्न सोडवताना, आकृत्यांचे प्रश्न सोडवताना एकतर दोन आकृत्यांमध्ये काहीतरी समान असू शकतं किंवा एक आकृत्यांची सिरीज असू शकते. म्हणजे काय, एक त्याची चेन असू शकते की एक सारख्या पद्धतीचा बदल त्याच्यामध्ये होत जात असतो आणि तो बदल कुठे आणि कशा पद्धतीचा होत जातोय हे ज्या वेळेला तुम्हाला कळतं त्यावेळेला तुम्हाला ते सोडवणं त्या पद्धतीने खूप जास्त इझी जातं, खूप जास्त काय होतं, इझी जातं. त्यामुळे आकृत्यांमध्ये नेहमी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की बदलतं काय आहे. तर बघा, एक तर आहे की बाबा हे चार जे गोल आहेत, चार जे आपले त्या फुलाच्या पाकळीसारखं आहे ते समान आहे, सारखं आहे, ते तसंच्या तसं आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याला काय बदलायचंय का, तर मित्रांनो आपल्याला त्याला काहीच बदलायचं नाहीये. मग बदलतं काय आहे बघा, हा काळा डॉट आणि हे दोन छोटे छोटे सर्कल. पहिल्या आकृतीमध्ये इथे काळा डॉट आहे, पहिल्या आकृतीत इथे काळा डॉट आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये तो एक इथे पण आला, तिसऱ्या आकृतीमध्ये इथे पण आला. म्हणजे काय होतंय, तो डॉट जो आहे तो वाढतोय एक एकनी. चला इथपर्यंत लक्षात आलं. मग तिसऱ्या आकृतीनंतर तुम्हाला चौथी आकृती त्यांनी विचारली आहे, ह्या तीन याच्यामध्ये डॉट आहे म्हणजे चौथ्या आकृतीत इथे पण तो डॉट यायला हवा, काळा डॉट. मग बघायचं ऑप्शन मध्ये सगळ्या आकृत्यांमध्ये काळा डॉट आहे, त्याच्यामुळे ते तर काही विषय संपला. पुढचं बघायचं आपल्याला, इथे एक सर्कल आहे, इथे एक सर्कल आहे, हे दोन सर्कल आहेत. त्याच्या पुढच्या आकृतीत इथे एक सर्कल आलं, इथे एक सर्कल आलं, इथे एक सर्कल आलं, म्हणजे तीन झालेत. त्याच्या पुढच्या आकृतीत वाढलंय, पण त्याच्या वाढण्याची जी दिशा आहे ती बघा मित्रांनो अशी वाढते ती. मग इथे आलं, इथे आलं, इथे पण आलं, चौथ्या आकृतीत इथे पण आलं, बरोबर. म्हणजेच काय, तर चार आकृत्या आहेत, चार आकृत्यांपैकी त्यांनी चार ठिकाणी आपल्याला हे दिलेलं आहे. पण पहिला क्रम बघायचा. आता हे इकडून होतं, पुढच्या आकृतीत हे इकडनं गेलंय, म्हणजेच आता ऑप्शन आपल्याकडे उरतो हे चार तर आहे. मग इथे आता ह्या इथे चार आहेत, इथे किती आहेत, दोन आहेत आणि इथे एकच आहे. म्हणजेच काय, इथं किती पाहिजे, तीन सर्कल पाहिजे, बरोबर. इथे तीन सर्कल पाहिजे. मग बघा कोणकोणत्या याच्यात आहे, ह्याच्यात पण आहे, ह्याच्यात पण आहे, ह्याच्यात पण आहे, याच्यात नाहीये, म्हणून हा ऑप्शन गेला. मग या तिन्हींपैकी आता आन्सर कसं शोधायचं, तर हे चार आहेत, इकडे दोन आहेत म्हटल्यानंतर आता आपला जो ऑप्शन असणार आहे तर ते असं इथे यायला पाहिजे आणि म्हणून त्याचा आन्सर नंबर 2 आहे. कारण हा इथला जो डॉट आहे तो ऑलरेडी इथे कमी होऊन जाईल, बरोबर. हा कमी होऊन जाईल आणि म्हणून एक डॉट काढायचा आहे. मग एक डॉट काढून हा त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये इथला डॉट काढला त्यांनी. तर अशा पद्धतीने आपल्याला नंबर 2 चा ऑप्शन जे आहे ते उत्तर म्हणून तिथे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. परत इथे अक्षर समूहाच्या रिलेटेड, अक्षर समूहाशी संबंधित एक प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे. या अक्षर समूहाशी संबंधित प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला विचारलंय की एक बघा सिरीज आहे जीपीडब्ल्यू जीपीयूडब्ल्यू, म्हणजे काय, जीपी समान ठेवलं, इथे यू ऍड केलं. आता इथे मग आता पुढच्या याच्यात त्यांनी पीयूडब्ल्यू समान केलं, इथे आय ऍड केलं. म्हणजे पहिले त्यांनी काय केलं, डब्ल्यूच्या आधी आय केलं, दुसऱ्या याच्यात त्यांनी पी च्या आधी ऍड केलं, तिसऱ्या याच्यात त्यांनी काय केलंय जीआयपी सगळे, नंतर त्यांनी एस इथे ऍड केलाय, म्हणजे यूच्या आधी एस त्यांनी ऍड केलेला आहे. मग यू हे इथे हा एस आहे, मग त्याच्यानंतर जो येणारा पी आहे त्याच्या आधी काहीतरी ऍड होईल. आता ते ऍड काय होईल तर बघा यू व्ही डब्ल्यू एक सोडलाय, आय बघ GHI आलंय. मग त्या पद्धतीने जर का बघशाल तर तिथे के ऍड होऊन तुमचं तिसरा नंबरचं ऑप्शन जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल, किंवा तुम्ही म्हणू शकता की तिसरा नंबर जो आहे ते तुमचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे नंबर 10 नंबरचा, क्लास म्हणजे 12, कॉलेज म्हणजे 16, टीचर म्हणजे किती. आता एक जर साधं गणित तुम्ही लावलं, 26 अल्फाबेट्स आहेत, यांचा नंबर जो आहे तो नंबर जर का आपण बघितला तर ह्या नंबर वाईज म्हणजे ABCD मध्ये त्यांच्या जागेंचे नंबर म्हणतोय मी, त्या नंबर वाईज जर का बघितलं तर हा आकडा खूप छोटा होतोय त्याच्यासाठी, कारण 5 आकड्यांची बेरीज होणार आहे तिथे आणि 5 आकड्यांची बेरीज ही नक्कीच 12च्या पुढे तर जाऊ शकतेच, कारण L आलाय, L खूप मध्ये, S आलंय, S तर खूप शेवटी आहे, S ची जागाच ऑलरेडी 12च्या नंतर आहे, मग ते तर येणार नाही. मग बघायचं मग क्लासमध्ये किती, 1 2 3 4 5, मग दुसरं लॉजिक 5 लावायचं, बरं ठीक आहे 12 आलं, सध्या पुरतं याला बाजूला ठेवू.
कॉलेजमध्ये किती लेटर्स आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 आलं, ठीक आहे, 16. आणि टीचर्स 1 2 3 4 5 6 7 8. 8 लेटर्स. 5 7 8. लॉजिक याच्यामध्ये पण लागलं नाही, सिरीज याची पण बनली नाही. मग आता हे 5 प्लस 5 प्लस 2 बरोबर 12. 7 प्लस 7 2 16. मग 8 प्लस 8 प्लस 2 म्हणजेच किती येईल? 18. आणि याचं म्हणून उत्तर येणार आहे 18. हे असं लॉजिक लावायचंय. 5 3 5 ची बेरीज, 5 मध्ये 5 ऍड केले तर आणि त्याच्यात परत 2 केले तर काय होत आहे? 12 हे उत्तर येतंय, जे की आपल्याला इथे दिलंय. म्हणजे हे लॉजिक इथे आपलं बसत आहे. आणि हे लॉजिक इथे बसल्यामुळे आपण काय केलं? त्याला 18 नंबरचा प्रश्न जो आहे, 18 जे त्याचं उत्तर आहे. कारण 8 ही टीचर मधल्या लेटर्सची संख्या आहे. टीचर ह्या शब्दामध्ये 8 टोटल लेटर्स आहेत आणि त्या 8 लेटर्स मध्ये आपण अजून 8 लेटर्स जर का ऍड केलेत तर 8 आणि 8 16 होतात. आणि यांच्या मागच्या सिरीज प्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये अजून काय ऍड करायचं आहे? तर आपल्याला त्याच्यामध्ये अजून 2 ऍड करायचे आहेत आणि म्हणून ते काय होईल? टोटल 18. म्हणून ते टोटल काय होतील? तर 18. ओके, पुढे बघूया. मी हे काही प्रश्न गणिताचे वगैरे जे आहेत ते नंतर घेणार आहे, ते आपण नंतर बघूया. आता आपण डायरेक्टली उतारा घेऊया. पॅसेजेस मग जो की मराठी असो किंवा इंग्रजी पॅसेज असो, कसा सोडवावा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक शॉर्टली 2 मिनिटात सांगून देतो. काही ट्रिक्स आहेत आपल्या, आपण पॅसेजेस हे कसे सोडवले पाहिजे, उतारे आपण कसे सोडवले पाहिजे. युजली आपण काय चुका करतो की आपण पॅसेज सोडवताना सगळ्यात आधी पॅसेज वाचायला लागतो. पॅसेज वाचायला लागण्याच्या आधी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की तुम्हाला त्या पॅसेजचे प्रश्न सगळ्यात आधी वाचून घ्यायचे आहेत. तुम्ही म्हणशाल सर हे उलटं काम कसं असं? तर मित्रांनो, जर का तुम्ही सगळ्यात आधी प्रश्न त्या ठिकाणी वाचाल तर ते प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नावरून पॅसेज ज्या वेळेला तुम्ही वाचायला येशाल तर तो पॅसेज वाचता वाचता त्या प्रश्नांची लिंक तुमची त्या पॅसेजमध्ये लागेल. असं एखादं वाक्य तुम्हाला तिथे दिसेल की त्या प्रश्नाशी रिलेटेड ते वाक्य त्या उतार्यामध्ये येईल आणि तुम्हाला कळेल, तुम्हाला क्लिक होईल की बाबांनो इथे काय आहे, इथे ह्या पॅसेजमध्ये ह्या प्रश्नाचं इथे उत्तर असू शकतं. पॅसेजमध्ये इथे ह्या ठिकाणी अशा ठिकाणी त्याचं काय असू शकतं? तर त्याचं उत्तर असू शकतं. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय? पॅसेजच्या आधीही प्रश्न वाचून तुम्हाला घ्यायचे आहेत. आता मी इथे प्रश्न न वाचता तुम्ही हा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पॅसेज इज एव्हरीथिंग अबाउट अंडरस्टँडिंग. पॅसेज किंवा उतारा ज्याला आपण म्हणतो, तर उतारा हे म्हणजे काय? दुसरं काहीच नाही तर सगळं हा समजण्याचा खेळ आहे. वाचल्यानंतर तुम्हाला किती समजतं आहे, एखादी वस्तू, एखादा उतारा, एखादा पॅरेग्राफ तुम्ही वाचला आणि तो वाचून झाल्याच्या नंतर तो उतारा, तो पॅरेग्राफ तुम्हाला किती समजतो, किती टक्के समजतो, त्याच्यावरती तुम्हाला तो किती पटकन सोडवता येईल हे अवलंबून असतं. आणि आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं की इट्स द रेस अगेन्स्ट टाइम. ही काय आहे? वेळेच्या विरुद्ध शर्यत आहे. कमी वेळ आहे तुमच्याकडे आणि त्या कमी वेळेत तुम्हाला जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. असं म्हणलं तरी काही वाईट होणार नाही. 1.5 मिनिटात तुम्हाला 2 प्रश्न सोडवून झाले पाहिजेत. मग ते कसं बसवायचं, कशा पद्धतीने करायचं, ते टोटली तुमचा डिसिजन असणार आहे. त्यामुळे पॅसेजेसला आपण थोडंसं स्मार्ट पद्धतीने सोडवलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आता रीडिंग इथे खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते. तुमची रीडिंग आणि अंडरस्टँडिंग या दोन्हींचं कॉम्बिनेशन जर का चांगलं असेल ना तर तुम्हाला पॅसेजेस सोडवताना प्रॉब्लेम येणार नाही. आता मी जसं रीड करतो तसं तुम्ही लक्ष द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. घाई करून इथे तुमचं काहीही होणार नाहीये. घाई करशाल तर तुम्हाला नक्कीच तिथे प्रॉब्लेम होणार आहे. पुढील उतारा वाचून प्रश्न 16 ते 19 ची उत्तरे द्या असा प्रश्न असणार आहे. मी थोडंसं साईडला होतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्क्रीनवरती उतारा सुद्धा दिसेल. संस्कारपूर्ण संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती, अशी सुरुवातीस व्याख्या केली तर ती कळणे कठीण जाईल. कारण
परत संस्कार शब्दाची फोड नीटपणे केली पाहिजे. सध्या सुरुवातीची व्याख्या म्हणून ही चालेल. काय व्याख्या आहे तर संस्कारपूर्ण संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती, ही त्याची काय असली व्याख्या आहे असं ते सांगतायत. संस्कार कशाला म्हणायचं आपण आता ते बघूया. पृथ्वीवरील सर्व वस्तूंवर संस्कार घडत असतात. सर्व वस्तू एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया करत असतात. पावसाने दगड झिजतो, माती भिजते, बीज अंकुरते. उन्हाने दगड फुटतात, बीज वाढीस लागते, पिकते व वाळते. झाडावर दगड आपटतो, फुटतो, नदीच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचे गोटे होतात. पृथ्वीवर व पृथ्वीवरील वस्तूंवर प्रत्येकी असे संस्कार होत असतात. पृथ्वीचे व पदार्थाचे रूप ह्या संस्कारामुळे सारखे पालटत असते. पण आज ज्या संस्काराचा आपणास विचार करावयाचा आहे ते हे नव्हेत. ही सदैव पालटणारी पृथ्वी मनुष्याच्या संस्कारित जीवनाची पार्श्वभूमी आहे. हजारो वर्ष चालून चालून माणसाच्या पायाने मंदिराच्या पायऱ्या झिजतात. रस्त्यावर गाड्या जाऊन जाऊन रस्त्यावर चाकोऱ्या पडतात. पण दगडावर व त्यांच्या रस्त्यावर हे जे संस्कार घडतात ते त्यांच्या स्वतःच्या संस्कारित जीवनामुळे नव्हे. हे संस्कार मानवी जीवनाच्या साक्षी आहेत. नांगरलेली शेते, पूल बांधलेले प्रवाह, धरणाने अडवलेले जलाशय हे पृथ्वीवर घडलेले संस्कार मानवांच्या संस्कारित जीवनाची प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. जड वस्तूला स्वतःचे संस्कारमय जीवन नाही, पण प्राण्यांना तसे असते का? पक्षी थंडी वाऱ्यापासून पिलांचे संरक्षण करण्यास घरटी बांधतात, पिलांना चारा भरवतात, त्यांना संगोपितात, त्यांना उडणे, भक्ष्य शोधणे वगैरे महत्वाचे शिक्षण थोड्या बहुत प्रमाणात देतात. कित्येक पक्षी दरवर्षी त्याच ठिकाणी येऊन घरटी बांधतात. काही नर मादींचे जोडपे जन्माच्या गाठीने बांधलेले असते. घरटी ही मोठी सुबक असतात. पक्षी संघ करून राहतात. अशा प्रकारे हा एक पॅराग्राफ आहे. याच्यावरती आपण आता प्रश्न बघूयात. पुढीलपैकी संस्कारमय जीवन कोणाला नसते? कोणाला जीवन संस्कारमय नसते? बघा, त्यांनी वरती सांगितलं होतं दगडाला काही संस्कार नसतात, तर तसं आहे. पृथ्वी ही संस्कार आहे. प्राणी तर आता त्यांनी सांगितलं प्राणी पक्ष्यांचं ते, आणि माणूस तर संस्कारीच असतो. त्याच्यामुळे अ ऑप्शन तुमचा असणार आहे. तर काय तर फक्त अ बरोबर पहिला प्रकारचा उपाय, पहिला प्रकारचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला तिथे निवडायचं आहे. संस्कारपूर्ण संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत. संस्कारपूर्ण संस्कारमय तिसऱ्या लाईन मध्ये उत्तर आहे याचं. त्याची विशिष्ट रीत म्हणजे काय तर समाज व्यवस्था की संस्कृती. याच्यात समाज व्यवस्थेबद्दल सुद्धा बोललेलं नाहीये, समाजाबद्दल सुद्धा बोललेलं नाहीये, बोललंय संस्कृतीबद्दल. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे फक्त क बरोबर तिसरा ऑप्शन. आता हे मला कसं कळालं? याच्यात समाज आणि समाज व्यवस्थेबद्दल बोललं गेलेलं नाहीये. तर मित्रांनो, मी तो कॉन्शियसली वाचला, समजून घेऊन वाचला, म्हणून मला कळालं की याच्यात फक्त संस्कृतीबद्दल बोलणं झालेलं आहे. समाज आणि समाज व्यवस्थेबद्दल त्यामध्ये काही बोलणं झालेलं आहे का तर नाही. सदैव पालटणारी पृथ्वी मनुष्याच्या कोणत्या जीवनाची पार्श्वभूमी आहे? संस्कारित जीवनाची. पारंपरिक जीवन काही नाही सांगितलं याच्यात, धार्मिक पण नाही आणि सामाजिक जीवनाचं पण नाही. याच्यात फक्त आणि फक्त संस्काराबद्दलच बोललेलं आहे, आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे 2 नंबरचं ऑप्शन, 2 नंबरचा पर्याय. संस्कार कशाची साक्ष देतात? शेवटची लाईन. संस्कार मानवी जीवनाची साक्ष देतात. पिढ्यांबद्दल बोललं नाहीये. सामाजिक मूल्य, असामाजिक घटक यांच्याबद्दल पण ह्या पॅराग्राफ मध्ये काही सुद्धा बोललं गेलेलं नाहीये. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे पॅराग्राफ्स जे आहेत त्यांना सॉल्व्ह करू शकतो, सोडवू शकतो. हा होता मराठीचा पॅराग्राफ. त्यामुळे आपल्याला हा समजण्यासाठी कंपॅरेटिव्हली सोपा गेला. आपण त्याला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करू शकलो, आणि म्हणून त्याला समजल्यामुळे आपण त्याला चांगलं आणि लवकर आणि कमीत कमी वेळेत सोडवू तरी शकलो. पण आता जेव्हा इंग्लिशच्या बाबतीत प्रॉब्लेम येतो किंवा इंग्लिशच्या बाबतीत गोष्ट येते, इंग्लिश उतारा येतो, इंग्लिश पॅसेज ज्या वेळेला येतो, इंग्रजी पॅसेज सोडवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जे मी तुम्हाला स्टेप्स सांगितले आहेत की आधी प्रश्न वाचायचेत, नंतर पॅराग्राफकडे यायचं. ह्याच्याने तुम्हाला उत्तरं सापडवण्यासाठी सोपं जाईल. पॅराग्राफ मध्ये आपण ज्या वेळेला बघतो इंग्रजी आपल्याला किती समजते वाचल्यानंतर, ह्यावरती तुमचा हा पॅराग्राफ, इंग्रजीचा पॅराग्राफ सोडवणं हे खूप जास्त पद्धतीने अवलंबून असतं. मला इंग्रजी वाचल्यानंतर किती समजते आणि मी ती किती सोडवू शकतो
ह्यावरती तुम्हाला पॅसेजचा तुमचा जो काही रिझल्ट असणार आहे तो डिपेंड करतो. तर आता बघूया, आता मी याला वाचतोय, पण मी याला वाचताना मी ह्याला समजून घेऊन वाचणार आहे. ह्या पॅराग्राफचा सार काय आहे, ह्या पॅराग्राफमध्ये नेमकं सांगितलेलं काय आहे, ह्या पॅराग्राफला नेमकं म्हणायचं काय आहे, हे मी या ठिकाणी इथे दाखवणार आहे, हे मी या ठिकाणी इथे समजून घेणार आहे. आणि ज्या वेळेला मला हे समजेल की बाबा हा नेमकं पॅराग्राफ आपल्याला कशाबद्दल सांगतो आहे, ह्या पॅराग्राफमध्ये नेमकं कुठल्या गोष्टी आहेत, या पॅराग्राफमध्ये नेमकं काय सांगायचं म्हणणं आहे, काय काय सिच्युएशन आहे, काय कंटेंट आहे, हे मला ज्या वेळेला कळेल त्याच वेळेला मी हे सोडवू शकेल. तर मी तो पॉइंट ऑफ व्ह्यू, मी तो अप्रोच ठेवून आता हा पॅसेज वाचायला सुरुवात करणार आहे. अजून एक गोष्ट मला सांगायची होती की एखाद्या वेळेस पॅराग्राफमध्ये असा एखादा शब्द येतो ज्याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. मग तो अर्थ आपल्याला माहीत नसला तरी इतर वाक्याचा किंवा त्या पॅराग्राफचा अर्थ तर आपल्याला लागत असतो की ह्याला असं असं म्हणायचंय. मग त्याच्यावरून आपण त्याचा अर्थ काढायचा आहे. कंटेक्स्च्युअल लर्निंग असं त्याचा एक कन्सेप्ट आहे. तर मी आता वाचायला सुरुवात करतोय. रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर क्वेश्चन नंबर 20 टू क्वेश्चन नंबर 20 थ्रू 23 बेस्ड ऑन दिस. पॅराग्राफ म्हणतोय, आय हॅड नेव्हर सीन अ हाऊस ऑन फायर बिफोर. सो वन इव्हनिंग वेन आय हर्ड फायर इंजिन्स विथ द लाऊड अलार्म बेल्स रशिंग पास्ट माय हाऊस, I quickly ran out a few streets away, joined a large crowd of people, but we could see the fire only from distance because the police would not allow anyone near the building on fire. What a terrible scene I saw that day. Huge flames of fire were coming out of each floor, and black and thick smoke spread all round. Every now and then, tongues of fire would shoot up almost sky high, sending huge sparks of fire round about. 3 fire engines were busily engaged, and firemen in their dark uniform were plying the hose on various parts of the building. The rushing water from several hoses soaked the building, but it did not seem to have any effect on the flames. The tall red ladders of fire engine were stretched upwards, and I could see some firemen climbing up with the hoses in their hand. Hoses म्हणजे ते नळाचं बूज, म्हणजे आपण पाण्याच्या नळाला जे असतं समोर तोंड, त्याला होजेस म्हणतात. होज असं म्हटलं जातं. On reaching almost the top of the ladder, they began to pour floods of water on the topmost part of the building. Figure of speech चा खूप वापर केलेला आहे या पॅसेज मध्ये. This continuous flooding brought the fire under control, but the building was completely destroyed. In short, याला सांगायचं काय याच्यामध्ये, तर याला सांगायचं आहे की त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कुठे आग लागलेलं कधीच पाहिलं नाही, आणि तो आता नरेट करतोय, तो तुम्हाला सांगतोय की बाबा तिथे मग काय झालं घडलं. तो पळाला त्याच्या घरून, तो तिकडे गेला, मग त्यांनी ते आवाज ऐकला गाड्यांचा, कोणत्या फायरच्या ट्रकचा आवाज ऐकला, मग तो तिथे गेला, त्यांनी बघितलं, मग खूप लोक प्रयत्न करत होते पण ते विझत नव्हती, मग शेवटी त्यांनी शिडी नेली, शिडीवरून वरून जाऊन पाणी मारलं, मग कुठे ती आग आटोक्यात आली. असं एकंदरीत त्याला त्याच्यामध्ये सांगायचंय. असं झालंय. मग आता आपण याच्यात पुढे बघूया. पहिलाच प्रश्न त्यांनी ग्रामरवर विचारला आहे, चूज द पॅसिव्ह सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स. ऑप्शन्स मधनं पॅसिव्ह सेंटेन्स. पॅसिव्ह आणि ऍक्टिव्हचा सरळ सरळ फंडा आहे. पॅसिव्ह आणि ऍक्टिव्हचा सरळ सरळ फंडा आहे, सरळ सरळ कन्सेप्ट आहे. पॅसिव्ह वाक्याचं आणि ऍक्टिव्ह वाक्याचं, ऍक्टिव्ह वाक्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस कन्वर्जन. असं हे याचं पॅसिव्हचं स्ट्रक्चर असतं. मग वाचायचंय, अ ह्यूज फ्लेम्स ऑफ फायर वर कमिंग आउट ऑफ इच फ्लोअर. याच्यामध्ये काही नाही, फ्लेम्स येत होत्या. फ्लेम्स आणल्या गेल्या होत्या का? नाही, त्याच्यामुळे हे नसणार आहे. द बिल्डिंग वॉज कम्प्लिटली डिस्ट्रॉइड बाय समवन असं म्हटलं तरी चालतंय आपल्याला. डिस्ट्रॉइड, वॉज कम्प्लिटली डिस्ट्रॉइड, वॉज प्लस V2 म्हणजेच V3 येऊ शकतं का? मग हेल्पिंग वर्ब प्लस V3 ज्या वेळेला असतं तर तिथे काय असतं, तो असतो
पॅसिव्ह वॉइस इथे आहे हेल्पिंग वर्ब, पण इथे V3 नाहीये, इथं बरोबर आहे, म्हणजे हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे, म्हणून दुसरं वाक्य हे पॅसिव्हचं आहे. द रेड लॅडर ऑफ द फायर इंजिन वर स्ट्रेच्ड, हेल्पिंग वर्ब V3, हेल्पिंग वर्ब V3 म्हणजेच काय पॅसिव्ह वाक्य, म्हणजेच काय ऑप्शन असणार आहे 2 B आणि C वाक्य तुमचं काय आहे, तर B अँड C सेंटेन्स इज युअर पॅसिव्ह सेंटेन्स. बरोबर. पुढे every now and then dash dash sparks of fire round about, identify the structure of the sentence from the passage. आता हे पॅसेज मधून त्या वाक्याचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायचं आहे, तर ते वाक्य पॅसेज मध्ये बघावं लागेल आपल्याला. सुरुवात काय होती, एव्हरी नाउ अँड देन, मग तुम्ही वाचलं असेल तर हे बघा इथे इथे कुठेतरी असेल ते. ओके, तर दॅट, हे बघा आपल्याला ते आता पॅसेज मध्ये सापडवायचं आहे की ते आपल्याला कुठे, हे बघा इथे ते वाक्य every now and then tongues of fire would shoot up almost sky high, comma sending huge sparks of the round. म्हणजेच काय, हे एकच वाक्य आहे, हे वाक्य एकच आहे, याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या वाक्यांचं काही सांगड घातलेली आहे का, नाही, म्हणून ते कुठलं असणार आहे तुमचं, ते सिंपल सेंटेन्स असणार आहे. सिंपल सेंटेन्स म्हणजे सरळ साधं वाक्य, कंपाऊंड नाही, कॉम्प्लेक्स नाही. पुढं, we could see the fire dash dash building, rewrite the above statement from the passage as a conditional sentence. कंडिशनल म्हणजे काय, कंडिशन टाकलेली असते, इफ वगैरे असतं त्याच्यामध्ये. मग बघा we could see the fire, आता ते आपल्याला बघावं लागेल हे वाक्य कुठे आहे, तर इथे ते वाक्य आहे, we could see the fire only from distance because the police would not allow anyone near the building. हे सरळ वाक्य आहे, सिंपल सेंटेन्स आहे, याला आपल्याला कंडिशनल लावायचं आहे. मग वाक्याचा अर्थ आपल्याला आधी समजून घ्यायचा आहे. आम्ही फक्त दुरूनच ती आग वागू शकत होतो कारण पोलीस तिथे कोणाला जाऊ देत नसते. मग याला जर तर मध्ये करायचं असल्यास काय वाक्य येईल मग आपलं ते, तर बघा त्याचा ऑप्शन असणार आहे 2 नंबरचा. इफ द पोलीस हॅड अलाउड अस नियर द बिल्डिंग वी कुड हॅव सीन द फायर फ्रॉम क्लोज. बघा इथं वुड हॅव नाही, हे फ्युचर पास्ट मधलं फ्युचर झालं असतं, त्याच्यामुळे वुड हॅव येणार नाही. इफ वी कुड सी नाही, पोलिसांनी अलाव केलं तर बघू शकशाल ना, त्याच्यामुळे तुम्ही हे करणार आहेत. इफ पोलीस वुड हॅव अलाउड, वुड हॅव हे पण येणार नाही, त्याचा ऑप्शन असणार आहे इफ पोलीस हॅड अलाउड अस नियर द बिल्डिंग वी कुड हॅव सीन द फायर फ्रॉम डिस्टन्स. दिस विल बी द आन्सर फॉर दॅट सेंटेन्स किंवा त्या ह्याच्यासाठी. पुढचं, ह्यूज फ्लेम्स ऑफ फायर वर कमिंग आउट ऑफ इच फ्लोर, ह्याला एक्सक्लेमेटरी करायचंय म्हणजेच उद्गारवाचक करायचं आहे. तर कसं कसं होईल, व्हॉट ह्यूज नाही, व्हॉट अ ह्यूज पाहिजे होतं म्हणून हे गेलं. ओके, पण हे हा ऑप्शन येऊ शकतो, हा व्हॉट ह्यूज फ्लेम्स ऑफ फायर आणि इकडे हे. पुढे हाऊ ह्यूज, आता व्हॉट ह्यूज, हाऊ ह्यूज हे असे एक्सक्लेमेशन बनवण्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत, त्याच्यामुळे फर्स्ट अँड सेकंड हे असणार आहे, तिसरं आणि चौथं नसणार आहे. दुसरं ऑप्शन तुमचं उत्तर आहे. हे तिसरं आणि चौथं काय येत नाही बघा. व्हॉट फ्लेम्स ऑफ ह्यूज फ्लायर्स, व्हॉट फ्लेम्स ऑफ ह्यूज फायर, व्हॉट फ्लेम्स काय फ्लेम्स असं दाखवतोय तो, त्याच्यामुळे त्यांनी हाऊ ह्यूज फ्लेम्स, हाऊ ह्यूज फ्लेम्स कशा येईल, हाऊ ह्यूज द फ्लेम्स वर, द फ्लेम्स असं पाहिजे होतं तिथे. सो दॅट्स वाय तिथे उत्तर असणार आहे तुमचं ए आणि बी, हे तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस त्या ठिकाणी तुम्हाला असतील. तर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रश्न सोडवू शकतात. तुम्हाला ही प्रश्न सोडवण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल. थोडंसं लॉजिक वापरायचं आहे, थोड्याशा टेक्निकल गोष्टींना इम्प्रोवाइज करायचं आहे, नक्कीच तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. ह्याच्या दुसऱ्या भागात आपण पुढचा पेपर सुद्धा ह्याचा बघणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रॉब्लेम्स असल्यास कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकतात. आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.